अमरावतीतील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटीवरून राज्य शासन गंभीर झाल्याचे चित्र समोर आले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्य नोडल अधिकारी डॉक्टर स्वप्नील सांगडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयासह विविध आरोग्य संस्थानाची पाहणी करून व्यवस्थेची झाडाझडती घेतली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीतील आरोग्य संस्थानाच्या दुर्व्यवस्थेच्या बाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे लक्ष वेधल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पाहणी दरम्यान स्वच्छतेचा अभाव, जर्जर इमारत, मनुष्यबळाची कमतरता आणि अन्य मूलभूत त्रुटी आढळून आल्या. या संदर्भातील सविस्तर अहवाल लवकरच आरोग्यमंत्र्याकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर संबंधितावर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे. जनसमर्थन न्यूज, अमरावती. जेवढ्या त्या सर्व बघण्यातल्या गोष्टींना आणि एकंदरीत ही व्यवस्थापन आणि कार्यपद्धती या सगळ्या गोष्टींचा एकत्र आढावा घेऊन याबद्दलचा एक अहवाल आयुक्तालयाला सादर केला जाईल आणि साहेबांनी त्याविषयी ब्रीफ केलं जाईल. ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर काय मार्ग काढता येईल याच्यावर प्राथमिकतेने विचार केला जाईल. रुग्णांना उत्तम रुग्ण सेवा देण्याच्या दृष्टीने आपण कुठे कमी पडत आहोत व कोणत्या गोष्टी आपल्याला केल्याने रुग्णसेवा चांगली रुग्णसेवा करून किंवा भेट देऊन काय अडचणी आहेत आणि त्याच्यावर काय करता येईल या दृष्टीने एक अहवाल तयार करून त्याच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने एक आढावा घेण्यासाठी मला सांगितलं. मग त्या निमित्ताने मी आज तत्पर म्हणजे सोमवारीच तुम्ही जा